नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी सुवर्णा। आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। पहा, आज आपल्याला आरीवर्क ब्लाऊजची संपूर्ण शिलाई पाहायची आहे आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। मला एक रिक्वेस्ट आली होती की वर्कच्या ब्लाऊजची शिलाई दाखवा, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पहा, खूप सुंदर असे आरीवर्कचे ब्लाऊज आहेत, तर याची आपल्याला शिलाई करायची आहे। पहा, बाहीला पण आरीवर्क केलेले आहे, मागच्या गळ्याला आहे, पुढची पण जी साइड असते, जी ओपन साइड दिसते आपली पदर घेतल्यानंतर, त्या साइडला आहे। पहा, खूप सुंदर असे ब्लाऊज आहे, तर त्याची आपल्याला शिलाई करायची आहे। ते कट करून घेतले आणि नंतर त्याची पूर्ण शिलाई करायची। पहा, खूप सुंदर असे ब्लाऊज आहे। तर आपण वेळ न करता त्याची शिलाई पाहूया। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर आपण त्याची शिलाई पाहूया। हे पहा, बाहीची कटिंग केलेली आहे मी, अस्तर आणि स्लीवची पूर्ण कटिंग केलेली आहे। गळा पाठीमागच्या बॅक साइडची पण कटिंग आहे आणि पुढच्या फ्रंट साइडची पण कटिंग घेतलेली आहे। चला आता आपण एक एक पार्ट व्यवस्थित अशी शिलाई करूयात। पहा, मी बॅक साइडचे घेतलेला आहे, म्हणजे पाठीमागील भाग घेतलेला आहे। पाठीमागील भाग शिलाई करताना पहा, जसा गळा कट केलेला आहे आपण अस्तरचा, तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि आपल्याला जो आपण जे वर्क केलेला आहे ब्लाऊजला, त्या पद्धतीने असा व्यवस्थित पूर्ण गळ्याला व्यवस्थित ठेवून घेऊन पूर्ण साइडला मी चारी साइडला टाचण्या लावून घेतल्या, म्हणजे आपले कापड जे आहे तिकडे तिकडे सरकणार नाही। हे पहा, व्यवस्थित असे पूर्ण पिना लावून घेतलेले आहेत। आणि आता ह्याला हे शिवण्यासाठी मी सिंगल फूटचा वापर केलेला आहे। पहा, मी जसे व्हिडिओ दाखवलेलं तसं त्याप्रमाणे सिंगल फूट मशीनला जे आहे ते सिंगल फूट मिळते, ते वापरून हे आपल्याला शिलाई करायची आहे। पहा, जे डबल फूट असते ते काढून घेतले आणि सिंगल फूट लावून मी आपल्याला त्याची शिलाई करायची, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि छान शिलाई येते। पहा, मी सिंगल फूटचा वापर केलेला आहे। आता आपण त्याची पूर्ण शिलाई करूया। टाचण्या तर लावून घेतलेल्याच आहेत। या पद्धतीने आपल्याला ह्याच्यात दोन प्रकार मिळतात, एक उजव्या साईडचा आणि एक डाव्या साईडचा। त्यात तुम्हाला ज्या साईडने तुम्हाला शिलाई करायची आहे त्या साईडचा लावायचा। मी आता हे उजव्या साईडचं सिंगल फूट लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला डाव्या साईडनं पूर्ण शिलाई येते। आपण जे वर्क केलेले आहे त्याच्यावर जर आपण हात ठेवला किंवा बोट ठेवले तर आपल्याला लक्षात येते की आपली शिलाई व्यवस्थित येत आहे का नाही। मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे, आणि या पद्धतीने शिलाई अशी एकदम वर्कच्या कडेकडेने येते सिंगल फूट वापरल्यामुळे। पहा, माझी पूर्ण शिलाई झालेली आहे। आता आपण चेक करूया की शिलाई व्यवस्थित आलेली आहे का नाही ते। पहा, आपण चेक करूयात की शिलाई व्यवस्थित आलेली आहे का नाही। पहा, किती व्यवस्थित एकदम काठाने आलेली आहे शिलाई। आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेऊयात। शिलाई मार्जिन सोडून कापड कट करून घ्यायचे। गळ्याच्या साईडला पूर्ण गोलाकाराला छोटे छोटे कट्स मारून घेतले, म्हणजे आपल्याला हे जे आहे ते पलटून घ्यायचे आहे। पलटून घेतल्यानंतर मी अस्तरवर येईल ह्या पद्धतीने मी दाबटीप मारून घेतली। पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण गळ्याच्या साईडला अस्तरवर येईल ह्या पद्धतीने पूर्ण दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे गळा जो आहे तो एकदम फिनिशिंगने येतो आणि दिसायलाही ब्लाऊज खूप सुंदर असे दिसते। हे पहा, दाबटीप मारून झालेली आहे आणि आता जो गळा आहे तो पहा किती व्यवस्थित दिसत आहे। आता ह्याच्यावर आपल्याला कडेला टीप मारता येत नाही आहे, त्यामुळे इस्त्रीच्या साहाय्याने किंवा असेच व्यवस्थित ठेवून असे ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचे। आणि आता जे चारी साईड आहेत त्या साईडला आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे अस्तराने मेन जे साडीचे कापड आहे ते जोडून घ्यायचे, म्हणजे ब्लाऊज जे आहे ते एकदम व्यवस्थित राहते। चला आता आपण पूर्ण टीप मारून घेऊयात। एका हाताच्या साहाय्याने व्यवस्थित ठेवायची आणि नंतर टीप मारायची। एक हात पूर्ण ब्लाऊजला फिरवत राहायचा, म्हणजे कुठेही झोळ येणार नाही, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। माझ्या चारी साईडला आता टिपा मारून झालेल्या आहेत। आता एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे। पहा, किती सुंदर अशी ब्लाऊज आलेले आहे, कुठेही झोळ नाही। एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले। ब्लाऊज जे आहे त्याला टक्स मारून घेतले पाठीचे। पहा, दोन्ही टक्स मारून झालेले आहेत। पहा, किती सुंदर असा
बॅक साईडचा जो पार्ट आहे म्हणजे पाठीमागील भाग आहे तो किती सुंदर झाला आणि तुम्हाला ब्लाऊज घातल्यावरही दाखवणार आहे मी। आता जी पाठीची पट्टी आहे ती पाठीची पट्टी लावून घ्यायची। अशा वर्कचे जर ब्लाऊज असेल तर तुम्ही शक्यतो पाठीला पट्टी लावूनच घ्या, म्हणजे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित येते आणि काठ आणि गळ्याची डिझाईन जी आहे ते एकदम बरोबर येते। आणि तुम्ही जर पलटून घेता तर खालीवरी होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाठीच्या साईडला ह्या पद्धतीनेच पट्टी लावा। पहा, पाठीच्या साईडला पट्टी लावून घेतली पूर्ण। पहा, गळा जोडण्याची माझी पद्धत आवडली का? आवडली असते तर नक्कीच कमेंट करा। आता आपण स्लीव्ज जोडूयात। स्लीव्ज जोडतानाही तीच पद्धत वापरायची आहे आपल्याला। पूर्ण अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याला असं टाचण्या लावून घ्यायच्या व्यवस्थित ठेवून। यालाही गळ्यासारखेच पलटून घेणार आहे। पूर्ण खालच्या साईडला एक टिप मारून घ्यायची आणि भाई जी आहे ती पलटी मारायची। एक टिप मारून झाली, आता टाचण्या काढून घ्यायच्या। दाब टिप मारायची, तर ही टिप दाब अस्तरवर आली पाहिजे या पद्धतीने मारून घ्यायची। दाब टिप मारून झाली। आता आपल्याला एक वरच्या साईडला एक टिप मारायची आहे। तर वर्क आहे, वर्क असल्यामुळे खालच्या साईड खालून येणार नाही काठाला, तर मी वर्कच्या वरच्या साईडला मी अशी मारून घेतलेली आहे, म्हणजे आपली जी भाई आहे ती खालीवरी होणार नाही, एकदम व्यवस्थित येते। पहा, या पद्धतीने एक टिप मारली। आता अस्तरला आणि मेन फॅब्रिकला पूर्ण टिपा मारून घेतल्या, म्हणजे अस्तर आणि जे ब्लाऊजचे कापड आहे ते सरकणार नाही। पहा, किती सुंदर अशी भाई झालेली आहे। तर एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले। पहा, तुम्हाला ही भाई जोडण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा। तर आपण आता पुढचा जो समोरील डिझाईनचा पार्ट आहे तो जोडूयात। पहा, तोही ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे टाचण्या लावून घ्यायच्या। टाचण्या लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीनेच पूर्ण गळ्याला जेवढा गोल गळ्याचा भाग आहे तेवढ्या ह्यालाच मी टिप मारून घेतलेली आहे। टाचण्या काढून घेतल्या, चेक करून पहा एकदा व्यवस्थित आलेले आहे का नाही, आणि नंतर कट करून घ्यायचे। गळ्याचा जो भाग आहे तो कट करून घेतला, त्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे हा भाग आपल्याला पलटी मारायचा आहे। पहिलाही दाब टिप मारून घेतली। दाब टिप मारून झालेली आहे, त्याला पलटी मारूयात। व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि आपल्याला चारही साईड पूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहेत। अस्तर आणि जे ब्लाऊजचे कापड आहे ते पूर्ण टिपा मारून घ्यायच्या। या पद्धतीने जर ब्लाऊज शिवाल तर एकदम फिनिशिंगनी येतात ब्लाऊज। तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि आपण आता लवकरच आरी वर्कची क्लास चालू करणार आहोत। तुम्हाला आरी वर्क ब्लाऊजमध्ये काय काय शिकायचे आहे नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्या पद्धतीने क्लास चालू करूयात। हे पहा, पूर्ण चारी साईडला टिप मारून झाल्या। हे पहा, पूर्ण टिपा मारून झाल्या। म्हणजे नात आहे ते मध्ये मध्ये हात घालत आहे। एक्स्ट्राचे कापड आता कट करून घेतले। पहा, किती सुंदर असा आलेला आहे। आता आपण प्रिन्स कट आहे ब्लाऊज, प्रिन्स कटची कटोरी आणि बाकीचे पार्ट जोडून घेऊयात।
बस संपूर्ण ब्लाऊजची शिलाई दाखवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.